थैंक यू जीसस, आमेन, हालेलुया। इस समय के लिए मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूँ कि परमेश्वर ने मुझे ये मौका दिया कि आकर उसके नाम का प्रचार करूं, और जो 7 शब्द में से जो चौथा शब्द है उसको मैं बोलूं, जो परमेश्वर ने आज उस क्रूस पर बोला है, उस शब्द को बोलने के लिए। हालेलुया। मैं परमेश्वर पिता का पहले धन्यवाद करना चाहता हूं, और साथ ही साथ मैं मेरे आत्मिक पिता प्रोफेट डॉक्टर अनीश जी का धन्यवाद करना चाहता हूं, और परमेश्वर का फिर एक बार आदर करते हुए वचन में जाएंगे। आमेन। मत्थेचा 28 अध्याय, 27 अध्याय वचन 46 आपण वाचूया। एक मिनिट। थँक यू जीसस। आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास। आमेन। हा जो चौथा शब्द आहे आम्हाला त्यागाविषयी शिकवत आहे। त्याग, समर्पण आणि देवाप्रत्यर्थ प्रेम, या 3 गोष्टीविषयी शिकवत आहे। हा जो चौथा शब्द आहे तो मानव जातीच्या तारणासाठी बोलला गेलेला शब्द आहे, कारण मानव जातीला तारण देण्यासाठी, संपूर्ण सृष्टीला तारण देण्यासाठी, तुम्हाला मला आणि या संपूर्ण सृष्टीला सर्व पापापासून, अपराधांपासून, अधर्मांपासून, अंधकारापासून, श्रापांपासून, गरिबीपासून, अंधकाराच्या सर्व गोष्टींपासून सुटका देण्यासाठी पित्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला त्यागलं। का? कारण त्याच्यावरती पाप दिसत होतं, तुमचं आणि माझं, तुमचे आणि माझे अपराध दिसत होते, तुमची निंदा आणि माझी निंदा दिसत होती, तुमचा अपमान आणि माझा अपमान दिसत होता, तुमची गरिबी आणि माझी गरिबी दिसत होते, तुमचा श्राप आणि माझे श्राप दिसत होते, तुमचे जेवढे पिढ्यानपिढ्याचे जे श्राप आहेत ते श्राप येशू ख्रिस्ताच्या खांद्यावरती दिसत होते, ते पाप येशू ख्रिस्ताच्या खांद्यावरती दिसत होते, आणि त्या कारणास्तव पित्याने आपलं पुत्राला नाकारलं, त्यागलं। एक ठिकाणी येशू पिता म्हणतो की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्या शब्दाला मान पण देत नाहीये, बोलत पण नाहीये, आवाजच येत नाहीये। मत्ती याचा 3 देवचन 17 मध्ये लिहिलंय की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे। म्हणजे एवढा आनंद देणारा, संतुष्ट करणारा एकुलता एक पुत्र, परमप्रिय आहे, हृदयाच्या जवळचा आहे, एकुलता एक आहे, तरी पण त्यांनी नाकारलं, त्यागलं। का? कारण त्याला एकुलत्या एका पुत्राची तर काळजी होतीच, परंतु आपल्या सर्वांची काळजी होती। तुमच्या पापांसाठी, माझ्या पापांसाठी त्याला हे करणं भाग्य होतं। तुम्हाला माहितीये, कव्हनंट झाला होता पित्याचा आपल्या पुत्राबरोबर कव्हनंट झाला होता की तुला वधस्तंभावरती जायचंय, मानव जातीच्या पापांसाठी तुला रक्त सांडायचं आहे, तुझ्यावरती थुंकलं जाईल, तुला अपमानित केलं जाईल, तुझी निंदा केली जाईल, पण तुला हे सगळं सहन करावं लागणार आहे। का? कारण परमेश्वराने हा कव्हनंट केला होता, हा करार केला होता, आणि हा करार पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्ताला त्याला त्यागावं लागलं। आपण कोणताही करार केला तर आम्हाला ते पूर्ण करण्यासाठी ती गोष्ट आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागते, ती त्यागावं लागते आणि ती सोडून द्यावं लागते। आपण बायबलमध्ये एका ठिकाणी बघतो, एक राजाने यहोवाशी प्रार्थना केली, आणि यहोवाला म्हटलं की यहोवा, जर मी हे युद्ध जिंकलो, माझ्या समोर जी पण गोष्ट पहिली येईल मी त्याला सॅक्रिफाईस करून टाकेल। आणि तो युद्ध जिंकून आला आणि पाहिलं तर त्याची जी मुलगी आहे, तिची जी लेकरू आहे ती समोर आला, आणि त्यांनी
बलिदान केलं. जर कव्हनंट हे सांगतं आणि हाच कव्हनंट होता. हा शब्द आपल्याला मानवजातीच्या तारणासाठी आपल्याला एका ठिकाणी देवा बोलत आहे की हा परमप्रिय पुत्र आहे, दुसऱ्या ठिकाणी नाकारत आहे. का? कारण आपल्याला सार्वकालिक जीवन, आपल्याला वैभवशाली जीवन देण्यासाठी, आपल्याला पापापासून सोडून स्वर्गीय राज्यामध्ये पित्यासोबत एकत्रित बसवण्यासाठी, आपल्या प्रत्येक पापांच्या, अपराधांच्या, अधर्मांच्या गोष्टींसाठी. आणि जे इर्मिया 5:25 मध्ये लिहिलेलं आहे की तुमच्या आणि माझ्या दुष्कर्मांनी आपलं हित जे रोखून ठेवलेलं आहे. इर्मिया 29:11 सांगतं की तुमच्यासाठी माझ्याकडे जे संकल्प आहेत ते हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही आहेत. आणि ते अनिष्ट काढण्यासाठी आणि हित करण्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला, परमेश्वर पित्याला त्यागावं लागलं. आणि ते साहजिक होतं, कारण करार होता. जर तसं झालं नसतं तर आज आपण इथं नसतो. तसं झालं नसतं तर स्वर्गाचे दरवाजे उघडले नसते. आपण जर त्याच जर योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये जर वाचलं, योहान 17 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. ही शेवटची प्रार्थना होती, महायाजकीय प्रार्थना होती. आणि या गोष्टी बोलल्यावर येशूवर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या पित्या, वेळ आली आहे. आमेन. 4000 वर्ष वेळ नव्हती, कारण अनेक संदेश त्याला पाठवलं, अनेक याचकाला पाठवलं, अनेक राजांना पाठवलं, अनेक योद्ध्यांना पाठवलं, सर्वांना पाठवलं. पण त्यांनी जे कव्हनंट देवाने केला होता तो कव्हनंट त्यांनी पूर्ण केला नाही. परंतु एकुलता एक पुत्र जो येशू ख्रिस्त आहे त्यांनी तो कव्हनंट पूर्ण केला. आणि तो म्हटला की या गोष्टी बोलल्यावर येशूवर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या पित्या, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. हालेलुया. कारण जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे. म्हणून वचन सांगतो योहान 3:16 मध्ये की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हालेलुया. आज तुम्हाला आणि मला घाबरण्याची गरज नाहीये, कारण येशू ख्रिस्ताने 2024 वर्षापूर्वी रक्त सांडून, पापाचं बलिदान करून, रक्ताचं बलिदान करून, अधर्माच्या आपल्या गोष्टींचं बलिदान करून त्यांनी पूर्ण स्वतःला समर्पण करून त्या ठिकाणामध्ये आपले सगळे पाप, सगळे अपराध, सगळे अधर्म क्षमा करून आपल्याला एक नवीन जीवन दिलेलं आहे. आणि ते जीवन आहे सार्वकालिकतेचं जीवन, आनंदाचं जीवन, अलौकिक जीवन, सुप्रीम जीवन. हालेलुया. इंग्लिश मध्ये विदाउट सॅक्रिफाइस देर इज नो सॅल्वेशन. विदाउट सॅक्रिफाइस देर इज नो सुपरनॅचरल लाईफ. विदाउट सॅक्रिफाइस देर इज नो supreme life, and without sacrifice there is no resurrection. जर आज हे झालं नसतं तर रिझरेक्शन होणार नव्हतं. म्हणून हे होणं